नमस्ते. काय म्हणते आज ट्रिपल हिंद केसरी झाला. ट्रिपल झालो. तिसऱ्या मैदानात हिंदी केसरीचा मैदान झाला. काय छान आहे. नशीब आणि राजाच घ्यायचा होता मॅडमला आणि आज 3 वेळा हिंद केसरी सलग 3 वेळा. नाही कसं होतं ऍक्च्युली हिंदी केसरी झाला तिची मेहनत मग कामाला आली कारण ती मग भरपूर कष्ट घेते. आणि राजाच्या खरेदी बाबतीत म्हटलं तर कसं होतं पैर वगैरे भेटत नव्हतं वगैरे. आणि आपला अर्जुन बरोबर करा झाल्यानंतर त्या फील्डमध्ये डीप गेल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे वस्तू चांगली असेल पळणारी असेल तर आपण ह्या क्षेत्रातून पुढे वाटचाल करू शकतो. आणि मला माहित होतं की ही त्यात गट्सनं करणार का तर करणार आणि तिनं खरोखर करून दाखवलं म्हणता येईल, काही विषय नाही. पूर्ण सपोर्ट असते. नाही करते व्यवस्थित, त्यामुळे सपोर्ट करायचं कारण ते एवढं सोपं नाही ते क्षेत्र. मी म्हटलं की नाही जर आजच्या मैदानाला काल ते दिवसभर बिजी होती, ज्यावेळी चिठ्ठ्या निघल्या त्यांचं गट निघलं त्यापासून एवढी बिजी होती की प्रत्येकाचा फोन, मग कुणाचा गट बदलून खेळायचं होतं किंवा काय काय त्यांचं प्रत्येकाचा चिठ्ठ्या ह्याच्यात त्याच्यात येणं, बाकीचे सगळे टीम तयार करणं, सुट्टी मेकर, ड्रायव्हर, गाडीचं बाकीचं सगळी आमची टीम पाठवणं, ती आजचं फार्महाऊसचं सगळं काम, जनावरांचं चारा पाण्याची व्यवस्था कालच पोरांनी सगळ्या केली. तिकडे यायचं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी प्लस बाकीचं जेवणाचा डबा आणायचं, ते नियोजन सगळं लावणं एवढं सोपं नाही. आणि विशेष म्हणजे मी पाहतो मॅडम डबा वगैरे सगळं घरूनच जातात. कसं काय नसते नाही कसं आहे जेवण हे असं आहे की कुणी तुम्ही एखाद्या माणूस आपल्या घरी जेवण द्या म्हणून येणार नाही. हा योगायोग देवानं दिला की बाबा सगळी लोक भेटतात बसतात त्याच्याबरोबर चला सगळ्यांच्या बरोबर 2 घास काय येईल ते खायचं. राजाची खरेदी सार्थकी लागली 100% लागली. हो अजून काय पाहिजे, जसा खरेदी आहे तसा गुलाल आहे. आणि समाधान वाटतं का की तुमची चर्चा होती का दोघांच्यात की खरंच म्हणजे आपला निर्णय कुठेतरी योग्य झाला? हो 100%. आम्ही कसं आहे का घरी राहायला मी नवरापैकी दोघंच असतो. मुली सगळ्या बाहेर असल्यामुळे आम्ही दोघं जण आम्ही बोलण्यात भरपूर म्हणजे आमचा व्यस्त जातो. आमच्या घरी टीव्ही सुद्धा आम्ही कधी लावत नाही. हेच बैलगाडी क्षेत्रावर डिबेट किंवा चर्चा, बाकीच्या सगळ्या गोष्टीची माहिती करणं, चर्चा करणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आम्ही घरी टीव्ही शक्यतो कधी ना की बरोबर म्हणजे बिझनेस आणि बैलगाडी बिझनेस घरी आणतच नाही कधी. फक्त असं कसं कधीतरी असं समोर असेल तर बिझनेस चर्चा असतात. पण ते डीप मध्ये तर बिझनेस विषयी सुद्धा बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे असं नाही की फक्त करते, पण शेती क्षेत्रात ती टॉपला गेली का तर आहे का तर आहेच, त्याच्याबरोबर बैलगाडी क्षेत्रात टॉप मध्ये आली का तर आलीच. चांगली माणसं आहेत म्हणजे कसं शब्दाला जागणारी माणसं आहेत म्हणजे त्यांच्याकडून असं लगेच जाणवतं. आम्ही आता व्यापारी माणसं आहे, आम्हाला लक्षात येतं माणसाचा स्वभाव कसा आहे. तुम्ही बघितल्या क्षणीच वाटतं बाबा हा ठीक आहे. तसं दादांचं व्यवस्थित आहे कारण दादांना मी पहिल्यांदा सांगितलं होतं की दादा व्यवहार हा पैशाचा नाही आणि हिनं जे तुमच्या बरोबर व्यवहार केलाय तो मानापानासाठीच आहे, तर तुम्हाला थोडंफार कुठं तर कॉम्प्रोमाइज करायला लागेल कदाचित. तर दादा कधी सुद्धा दादांचा ऑप्शन नसते. आम्ही म्हटले डबल हिंदी केसरी त्यांचा नंद्या ग्रुप आहे, आमचं काही विषय नाही, ताईंची इच्छा आहे तर होऊ देत. विशेष म्हणजे ज्यावेळेस अर्जुनचा करार झाले त्यावेळेस पुसेगावचा गुलाल घेतला त्यानंतर सुरुवातीला कसं वाटतंय बैलगाडी क्षेत्र? नाही छान आहे म्हणजे कसं नाही का गुलाल किंवा हार जीत हा सेकंडरी पार्ट आहे. म्हणजे आता कदाचित मला तसं वाटत असेल का तर मी त्या बरोबरीनं असतं तर मला कधी कधी असं वाईट वाटलं असतं. पण मी हिच्या बघण्यास सुद्धा बघतो कधी असं मी हार झाली किंवा गुलाल पहिला भेटला दुसरा भेटला असं कधी नाराजी नसते का. तर नंदी पळतात आणि सगळी जवळची आहेत. आज आबांची गाडी बाहेर निघली वाईट वाटलं का तर शेवाळ्या आबांची पाखरीची गाडी बसायला पाहिजे. त्यांचं इथलं मैदान विजूभाऊंच्या नियोजनाखाली होतं, घरचं मैदान होतं. शेवटी आता ते बाहेर यावेळी तर आम्ही बाहेर जात होतो किंवा असं काहीतरी कमी जास्त होतंय, पण आता पर्याय नाही, काय करायचं. 1000 गाड्यांमध्ये 3 नंबर केलाय आज सोपं आणि ते पण आदत वयात. नाही 100% म्हणजे बैलात तो गोट्स आहे का तर आहे आणि ते त्याचे म्हणजे दिले त्यानं राजांना आमच्यासाठी भरपूर काही दिलं. याच्यापेक्षा आता अपेक्षा काय ठेवायची. मित्रांनो सर जरा पाहू झाली थोडीशी, पण आज खरं एक सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं काय आता पुढचं नियोजन 16 दिसेल. घरचाच साज आहे त्यांचा, 16 किंवा 17 दोन्हीपैकी एक दिवस घरचेच आहेत. घरचीच म्हणजे अर्जुन आणि राजा आपल्याला पाहताना चालतंय. शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज एक प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाहिली. राजाविषयी काय सांगाल? घरणीचा राजा हा पहिल्यापासूनच पळतो. ऍक्च्युअली तो आजार आहे तरी पण त्याला बघितलं बरंच ठिकाणी त्याला पायाला वगैरे दागण्यावर दिले म्हणजे जखमीमध्ये थोडक्यात म्हणजे थोडा हेच आहे तो. त्या पायाने वीक असून सुद्धा एवढा पळतोय म्हणजे ऍक्च्युअली खरोखर राजाला मानलं पाहिजे, घरणीच्या राजाला मानलं पाहिजे. म्हणतात ना 3 पायावर पळतो. पुसेगाव सारख्या मोठ्या मैदानाचा प्रथम क्रमांक केला, त्यानंतर बरीचशी मैदान गाजवले आणि गर्निकीचं नाव घेतलं की राजा नाही. ऍक्च्युली या बैलांनी म्हणा किंवा या नंदीने आम्हाला फार मोठं केलं. गर्निकी असो, आमचं गाव चिंचाळ किंवा मी सांगितलंच की
बैलांच्यामुळं माझ्या बायकोचं नाव, माझं नाव, माझ्या आईचं नाव आणि माझ्या गावाचं नाव सर्व पार जे जे महाराष्ट्रातले बैलगाड्या शौकीन किंवा शेतकरी आहेत त्यांच्या त्या कानावर पोचलं. म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्ही एवढ्या काही लोक नावासाठी किंवा हे करतात की आम्ही एका ठोक्यात आम्हाला या नंदीच्यामुळं 4 नाव आमची मार्ग म्हणजे समाजात आली किंवा म्हणा बैलगाडी क्षेत्रात आली. मॅडमला काय सांगावं असं वाटेल तुम्हाला, जे तुम्ही त्यांच्या समोर नसेल बोलला पण या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाड्या क्षेत्राला रिलेटेड? नाही, मी तिला नेहमी सांगतो माणसं जप. गुलाल किंवा जिंकणं हारणं सेकंडरी, माणसं जपली पाहिजेत, कोणाला माणूस तुटला नाही पाहिजे. आता शेवटी कधी कधी कमेंट वगैरे करतात तर मी तर इग्नोर कर. काही जे लोक असतात समजा आता समाजात 100 तुम्हाला 10 खराब भेटणारच आहेत, त्यांचा काहीच विषय नसतो बैलगाडी क्षेत्राशी. नको त्या कमेंट करणं कधी कधी म्हणजे शेवटी आमच्या माघारी म्हणत असतील कशाला पाहिजे बाईक माणसानं. मी तिला काय सांगतो, तुला कसं जगायचं तसं जग, मला काय प्रॉब्लेम नाही, किंवा आपल्या दोघांना जे कम्फर्ट आहे ते करायचं ना, दुनियाचा काय विषय येतोय. आता मला वाटतं कमीत बऱ्याच लोकांचं म्हणणं येत असणार काय महिन्याला करायचं आहे किंवा यायचं आहे, किंवा काय लोकांच्या कमेंट्स असतात स्वतःचा घ्यायचा, भाड्याचा नाही किंवा कराराचा नाही, घरी सांभाळा. आमच्या घरी 4 बैल आहेत, पळणारे नाहीत, कमी पडतात. शेवटी नवीन घ्यावं लागला, दादांची इच्छा होती की माझ्याकडे राहावा किंवा आमच्याकडे असं. शेवटी त्या फील्डमध्ये तुम्ही उतरल्यानंतर त्यातले बारकावे लक्षात येतात. हे कमेंट करणाऱ्यांच्याही लक्षात येत नाही फक्त की करार का केला, अर्धाच खरेदी का केला. आता अर्धा खरेदी करण्याचा उद्देश आम्ही गावी नसतोय, त्या बैलांचं नियोजन लहान मुलापेक्षा जास्त करतात आणि ते आपल्याच्यानं होणार आहे का, किंवा आपण नसताना त्या गोष्टी शक्य आहेत का. आणि दादा त्यांच्याकडे पहिल्यापासून तो बैल असल्यामुळे ते व्यवस्थित करतात, विषय तो नाही. मित्रांनो तुम्ही जाऊन बघा तिथं मथुरा आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं बैलाची सांभाळणी. बरं असं नाही की फक्त बैलगाडी क्षेत्र जाईन बाबा टाइमपास म्हणून येते. शेती उत्तम प्रकारे आहे, जो टोटली शेती आमची ती पूर्ण हँडल होल अँड सोल तिचे निर्णय असतात. टॉपची शेती आहे, म्हशीचा गोटा टॉपचा आहे, मग बाकी इतर शेती फळं फुलं झाडं सगळं ओके. असं नाही की फक्त बैलगाडी क्षेत्रात परत टाइमपास होते किंवा आनंद मिळते पण येते पूर्ण वाहून घेतलं असं पण नाही. सगळी शेती टोटल होल अँड सोल तिच्या ताब्यात आहे. त्यामुळे ट्रोल करणारे विचार करावा बाबा, असं नाही की फक्त ह्या पहिल्या नाही त्या दुसऱ्या नाही. राहुल दादांनी सांगितलं ना, मैदानात ते आज आतापर्यंत कोणी मैदानात आलं नव्हतं, आणि जे ट्रोल करतात त्यांनी एक दिवशी ते मैदानात येऊन डोळा खाऊन बघायचा, किंवा जे नाव ठेवतात किंवा पकडतात ते बघायचं कसं असतं चुकीचं. दिवसभर तुम्हाला उभा बसायला खुर्ची नाही, दिवसभर फिरायचं. आज सकाळी मला वाटतं ते आम्ही 11 वाजल्यापासून आम्ही बाहेर मैदानात फिरतोय. शक्य आहे का एखाद्या महिलेला एवढं सोपं नाही ते. शुभेच्छा राहतील तुम्हाला नक्कीच. आता 16 तारखेला 100% मैदान. धन्यवाद.